राम राम मंडळी, सत्यघटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. दिवसेंदिवस सोशल मीडियाचं क्रेज वाढत आहे, त्यामुळे जग जवळ येत आहे. त्याचे फायदे पण खूप आहेत तर नुकसान पण खूपच आहेत. तशीच एक घटना घडलेली आहे. रूपा हिची एका सुधीर नावाच्या व्यक्तीबरोबर सोशल मीडियावर ओळख झाली. सुरुवातीला त्यांच्यात फक्त गप्पा व्हायच्या, नंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतरण झालं हे त्यांनासुद्धा कळालंच नाही. नंतर ते एकमेकांना भेटू लागले, चांगला वेळ एकत्र घालवू लागले. नंतर सुधीरने रूपाला लग्नाचं आश्वासन दिलं, म्हणून तो तिच्याबरोबर नको ते कृत्यसुद्धा करू लागला. आणि जेव्हा पण तो भेटायचा तेव्हा तिला लॉजवर घेऊन जायचा आणि तिच्याबरोबर संबंध ठेवायचा. आता रूपाची सुधीरबरोबर मैत्री होऊन 7 वर्ष झाली होती, तरीही सुधीरने रूपाबरोबर लग्न केलं नव्हतं. त्याने अनेक लॉजमध्ये फक्त त्याला फिरवलं होतं, पण नंतर अखेर जे घडलं ते खूप भयंकर झालं. तर मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरच मिळत राहील. चला तर आता या घटनेची आपण सविस्तर चर्चा करूया. रूपा ही एक भोळी, सुंदर 25 वर्षीय मुलगी होती. तिची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे सुधीर नावाच्या एका व्यक्तीबरोबर झाली. सुरुवातीला दोघांच्यात चांगली मैत्री होती. दोघेजण खूप चांगला गप्पा मारत होत्या, एकमेकांना सुखदुःखाच्या गोष्टी सांगत होत्या. नंतर त्यांचे चांगले विचार जुळले, म्हणून त्यांच्यात प्रेमसुद्धा झालं. आता ते एकमेकांशी भेटू लागले होते. सुधीरने रूपाला लग्नाचं वचन दिलं होतं की मी फक्त तुझ्याशीच लग्न करणार, कारण माझं तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे. त्यामुळे रूपाने स्वतःला सुधीरकडे सोपवलं होतं. सुधीर नेहमी रूपाशी जेव्हा पण भेटायचा, प्रत्येक वेळेला तिला एका नवीन लॉजवर घेऊन जात असे आणि तिच्याबरोबर सगळं काही करत असे. रूपा नेहमी सुधीरकडे लग्न कधी करणार असा प्रश्न विचारत असे, पण सुधीर रूपाच्या या प्रश्नाला नेहमी दुर्लक्ष करत होता. आता ह्यांच्या ह्या प्रेम संबंधाला 7 वर्ष होत आलेली होती, पण अजून सुधीरने रूपाबरोबर लग्न केलं नाही. नंतर रूपाला भयानक राग आला. तिने आता सुधीरकडे लग्नाचा हट्ट धरला. सुधीरने कंटाळून रूपाला सांगितलं की तुला माझ्या आईवडिलांबरोबर भेटावं लागणार. सुधीर रूपाला आपल्या घरातल्यांना बरोबर भेटायला घरी घेऊन गेला. तेव्हा सुधीरच्या आईने रूपाला सांगितलं की आम्हाला लग्न हे खूप धूमधडाक्यात मोठ्यानं हवं आहे. अगर तुला अट मान्य असेल तर तू सुधीरबरोबर लग्न नक्की कर. तेव्हा रूपाने सुधीरच्या आईला म्हटलं की सुधीरने सुरुवातीला मला कधीच अशा कोणत्याही अटी संबंधात सांगितलेलं नव्हतं. मी फक्त तुझ्यावर लग्न करतो एवढंच सांगितलेलं होतं, पण तुम्ही अचानक ह्या अटी का घालत आहे? रूपा सुधीरच्या घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सुधीरला भेटली तेव्हा रूपाने सुधीरला सांगितलं, तुला माझी सगळी सत्य परिस्थिती, घरची परिस्थिती माहीत आहे, तरी तुझी आई माझ्याकडे मोठ्या लग्नाचा अट का घालत आहे? कशाला त्यांनी हे जिद्द धरलेलं आहे? आता तूच ह्यातला मार्ग काढ. सुधीर म्हटला, तू काळजी करू नकोस, मी तुझ्याशी लग्न करणार आणि ते पण उद्या. अमुक या मंदिरात तू पोहोच. तिथे रूपा पोचली. सुधीर आणि रूपा दोघांनी मंदिरात गुपचूपपणे लग्न केलं. सुधीरने रूपाला म्हटलं की आपण जे हे लग्न केलेलं आहे कोणाला सांगू नकोस. तो आपल्या घरी राहा, मी आपल्या घरी राहतो. अशा प्रकारे दोघांचं लग्न झालं. तरी ते वेगवेगळे राहू लागले आणि जेव्हा पण सुधीरची इच्छा व्हायची तो रूपाशी भेटायचा आणि तिच्याबरोबर सगळं काही करायचा. आपल्या मनाला तृप्त करत असायचा. आता असंच करून 7 वर्ष निघून गेलेली होती. आता सुधीरला सरकारी नोकरी लागलेली होती. सुधीर आता चांगल्या पोस्टवर होता. तो आता एक अधिकारी झालेला होता. त्याचबरोबर आता सुधीरचं प्रेम रूपाच्या प्रती कमी झालेलं होतं, म्हणून सुधीरने रूपाबरोबर भेटणं कमी केलं होतं. त्याला फोन करत नसे, तिचा फोनसुद्धा उचलत नसे. त्याचबरोबर ती जी मेसेज करायची ना, त्या मेसेजला सुद्धा तो रिप्लाय देत नसे. एके दिवशी रूपाला कळालं की सुधीर हा एका मुलगीबरोबर लग्न करत आहे. त्याचबरोबर तो आता सरकारी नोकरी लागल्यामुळे आता त्याने माझ्याशी दुरी निर्माण केलेली आहे. तो आता मला जवळ येऊ देणार नाही आणि तिने मला धोका केला आहे, माझा वापर केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा तिला भयानक राग आला, म्हणून तिने जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. सुधीर विरोधात तक्रार नोंदवली आणि सुधीरने रूपाबरोबर गेल्या 7 वर्षात जे जे केलं आणि लग्नाचा आमिष दाखवून तिचा उपयोग केला, तिचं शारीरिक शोषण केलं, ह्या घडलेल्या सगळ्या घटना पोलिसांना
सांगितल्या. पोलिसांनी आता सुधीरला अटक केलेली आहे. सुधीर विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर आता तिची चौकशी करण्यात येत आहे. तर मित्रांनो, या घटनेवरून एवढंच वाटतं की आपण कोणावर सुद्धा भरोसा करायला नको आणि विश्वास तर नक्कीच लवकर ठेवायला नको. एखादा व्यक्ती, एखादा माणूस किंवा एखादी स्त्रीसुद्धा आपल्याला नोकरीचा आमिष दाखवते, कधी पैशाचा तर कधी लग्नाचा दाखवेल. पण आपण सामंजस्याने आणि सतर्क बुद्धीने निर्णय घेतलेला नेहमी अतिशय चांगला. खास करून महिलांनी, मुलींनी लवकर कोणावरही विश्वास ठेवू नये. सर्वप्रथम आपलं विचार करणं खूप गरजेचं आहे. तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.